कपिल सिब्बल यांनी 2018 मध्ये शिंदेंसमोरच सर्व बदल झाले असा युक्तिवाद केला। यावेळेस 2018च्या घटनेचा संदर्भ सुद्धा त्यांनी दिला। पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। तर कोर्टानं पक्षातील नेता म्हणजे काय असा सवाल कपिल सिब्बल यांना उपस्थित केला। यावर सिब्बल यांनी नेता हे पद पक्ष संघटनेतील आहे असा युक्तिवाद केला। सोबतच आयोगाने केलेल्या सर्व गोष्टी कक्षबाहेरच्या आहेत असाही युक्तिवाद करत आयोगावर हल्लाबोल केलाय। आयोगाच्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। पक्षप्रमुखांकडेच सर्व अधिकार असतात। त्यावेळेस उद्धव ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख होते। तर कोर्टानं संघटनात्मक गोष्टी सांगतात ते बरोबर वाटतात असं निरीक्षण नोंदवलं। यावर कपिल सिब्बल यांनी 18 जुलैला बैठक झाली आणि 19 जुलैला पत्र दिलं गेलं असा युक्तिवादामध्ये मुद्दा मांडला। मूळ पक्ष चिन्ह अपात्र ठरवण्याचा अधिकार हा आयोगाला नाही असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय। तर कोर्टानं फूट म्हणजे नक्की काय असा सवाल कपिल सिब्बल यांना उपस्थित केला। यावर कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद केला। सेनेमध्ये आधी राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर प्रतिनिधी सभा असते असं घटनेतील काही संदर्भ त्यांनी दिले। सोबतच विधिमंडळ पक्ष कसा विकला जाऊ शकतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला।